घर भाडे भत्ता म्हणजेच एचआरएचा फरक अदा करण्याबाबत परिपत्रक निर्गमित दिनांक 13 फेब्रुवारी 2026. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर कर्मचाऱ्यांचा बहुप्रतीक्षित घर भाडे भत्ता एचआरए हा देण्याचे एकंदरीत सरकारने आश्वासित केलेला आहे. परंतु यामधील जो फरक आहे हा फरक अदा करण्याबाबत अनेक विभागांकडून अजूनपर्यंत कोणत्याही पद्धतीचं एकंदरीत हालचाली केल्या गेलेल्या नव्हत्या. आता मात्र या बाबतीत एक परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी. तर याद्वारे शिक्षण विभागातील जो घर भाडे भत्ता आहे त्याचा फरक अदा करण्याबाबत परिपत्रकाद्वारे आदेशित करण्यात आलेले आहे आणि याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. चला तर बघूया की घर भाडे भत्ता फरक अदा करण्याबाबत कोणतं परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. तर घर भाडे भत्ता फरक अदा करण्याबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक मार्फत दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी श्री पवन जोशी बिझनेस ॲनालिस्ट शालार्थ सिस्टम महा IT मुंबई यांच्या मार्फत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे की महाराष्ट्र वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 25/2/2025 नुसार माहे जुलै 2024 पासून महागाई भत्ता हा 50% घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे 7व्या वेतन आयोगानुसार वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 5 फरवरी 2019 नुसार महागाई भत्त्याची रक्कम ही 50% अधिक झाल्यामुळे वाढीव दराने घरभाडे भत्ता एचआरए हा देय ठरतो. तथापि थकबाकी घरभाडे भत्ता फरक टॅब शालार्थमध्ये उपलब्ध नसल्याने तरी शासन निर्णय म.भ.वा 1324 दिनांक 25/2/2025 नुसार घरभाडे भत्ता टॅब उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यामुळे ज्यांचे घरभाडे भत्ता फरक बाकी आहे अशा कर्मचाऱ्यांना आता घरभाडे भत्ता फरकाची रक्कम अदा केली जाणार आहे. आता हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक सुद्धा देणार आहे आणि आपण आता सुद्धा हे यावर स्क्रीनवर पाहू शकता. हा तो परिपत्रक आहे. आपण अनेकदा मला कमेंट्समध्ये प्रश्न करता की सर याचा परिपत्रक दाखवा, याचा GR दाखवा. तर त्यासाठी म्हणून आता मी आपल्यासाठी ही इमेज आलेली आहे जो या तारखेला अशा पद्धतीने हा एक परिपत्रक काढण्यात आलेला आहे. तर या परिपत्रकाद्वारे आपण आशा करू शकतो की एकंदरीत जो घरभाडे भत्त्याचा फरक बाकी आहे तो लवकरच कर्मचाऱ्यांना अदा केला जाणार आहे आणि यामुळे कर्मचाऱ्यांना एकंदरीत एक आर्थिक आनंद यामुळे होईल यात शंका नाही. अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता. TETसाठी तयारी करणाऱ्या शिक्षक मित्रमैत्रिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि चॅलेंजिंग येणाऱ्या प्रश्नांची उकल मी माझ्या TETच्या अनेक व्हिडिओजमधून करून दिलेली आहे आणि त्या व्हिडिओची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण TETचेही व्हिडिओज पाहून घेऊन TETसाठी पात्र ठरू शकता. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.